पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे। कारण आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा आता माहिती आहे की सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आता मान्सून सुद्धा सुरू होत आहे। तर या मान्सूनच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते। मग शेतकरी बांधव काय करतात, तर सावकारांकडून पैसे व्याजदरावरती घेतात। भरपूर शेतकरी बांधव बँकांकडून कर्ज काढत असतात आणि काही दिवसानंतर शेतकरी बांधवांवरती कर्जाचा मोठा डोंगर तयार होत असतो। परंतु या 2026 सालामध्ये कोणत्याही शेतकरी बांधवांच्या डोक्यावरती कर्ज राहणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून थेट शेतकरी बांधवांना आता मदत केली जात आहे। एका योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्हाला पेरणीचे अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता 2,000 रुपये जमा होईल, पीएमचा 23 हप्ता 2,000 रुपये जमा होईल। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पेरणीचे अनुदान सुद्धा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 रुपये पीएमचे 2,000 रुपये सोडले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, कारण ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याची पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। यासोबत पेरणी अनुदानाच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, तुम्ही सुद्धा पेपरची बातमी वाचलेली असेल। जर तुम्ही पेपरची बातमी अजून वाचलेली नसेल तर तुम्हाला पेपरची बातमी सुद्धा दाखवणार आहे, कारण शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला सरकारला सुद्धा माहिती आहे की शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे आणि जेव्हा शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते त्यावेळेस सरकार पैसे सोडत असतं, कारण शेतकरी बांधवांना सुद्धा जाणीव राहत असते आणि सरकारला सुद्धा याचा 100% फायदा होत असतो। बघा विचार करायला गेलं तर पीएम किसानचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो, त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता हा वेळेवरती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, म्हणजेच पीएम किसानचे पैसे अगोदर मिळाले, नंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळालेले होते, कारण शेतकरी बांधवांना सरकारच्या तिजोरीवरती भार होता। सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांना सोडायचे होते, त्यामुळे याच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळालेले नव्हते। परंतु यापुढे तुम्हाला आता काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीएमच्या 23 हप्त्याची नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार
भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहत आहोत। ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता हा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोडला जाणार नाही। तर या नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 23 हप्त्यासाठी प्रमुख 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत, या 4 नियमांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये, पात्रतेमध्ये आणि अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी आता आपण पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता अद्याप जमा झालेला नसेल तर तुम्हाला महत्त्वाचं एक काम करावं लागणार आहे। ते काम केल्यानंतर तुमचे मागचे जे थकीत हप्ते आहेत तर ते थकीत हप्ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत विचार करायला गेला तर फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात आणि मोदी साहेब सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात। म्हणजेच मोदी साहेबांच्या माध्यमातून आता शब्द देण्यात आलेला होता की आम्ही शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम करत आहोत आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुद्धा शब्द देण्यात आलेला होता की आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत। तर सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहे खरोखर फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब हे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहेत, शेतकरी बांधवांच्या हाताला हात देऊन त्यांना मदत करत आहेत। एकंदरीत विचार करायला गेलं तर शेतकरी बांधवांचे आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडले जात आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत। कारण ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु तुमच्या खात्यामध्ये मान्सून पेरणीसाठी किती पैसे सोडले जाणार आहेत याची माहिती सुद्धा सांगत आहे। कारण तुम्हाला जर मान्सूनच्या पेरणीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला 3 कामे करावी लागतील। हे जर तुम्ही 3 कामे केले तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे वर्ग करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी या निधीची मंजुरी देऊन हे पैसे बँकांमध्ये पाठवण्यात आलेले होते। आता या बँकांच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जात आहेत। विचार करायला गेलं तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमोचा 9वा हप्ता आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसानचा 23 हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सोडले जात आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत
आहे तर ते सविस्तर पद्धतीने आपण 16 जिल्हे पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पाळत असतात। यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांमध्ये शब्द देण्यात आलेला होता की आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होऊन देणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू आहेत त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वर्ग करू आणि सध्याच्या स्थितीला आता पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये असे दोघांच्या माध्यमातून 4000 रुपये तुमच्या डीबीटी बँक खात्यावरती आता जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आपण सर्वात अगोदर ज्या 16 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहून घेऊयात। यासोबत ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 3 महत्त्वाची कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाचं जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही केवायसी पूर्ण केलेले असायला पाहिजे। यानंतर जे तिसरं महत्त्वाचं काम आहे तर ते तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे, म्हणजेच फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलेलं असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 16 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर तुम्हाला 4 पात्रता सांगतो। बघा, पहिली जी पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी जी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव हे सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत। पुढची पात्रता शेतकरी बांधव हे नोंदणीकृत शेतकरी बांधव असायला पाहिजेत, म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती आणि पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती शेतकरी बांधवांची नोंदणी पूर्ण झालेली असायला पाहिजे। यानंतर शेतकरी बांधवांना जे पुढचं काम आहे तर ते पुढचं काम म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, कामे सांगितले, आता पात्रता शेवटची लक्षात घ्या। बघा, शेवटची पात्रता तीच आहे जी काम होता, ती पात्रता म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये, अशा नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, तर
अशा 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता मान्सून सुरू होत आहे, पेरणी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे लवकरच पैसे येणार आहेत.